विश्वासराव कधीतरी नावाला जागा की विश्वास ठेवा आमच्यावर. आता काय करू? आम्ही तुम्हाला म्हणलो ना, तुम्हाला हवी तेवढी वाळून खडी आम्ही पुरव म्हणून. ठेवा, नंतर बोलतो मी तुमच्याशी. तू हिता डॅडी, ते सूर्याला जरा आराम करायचा होता म्हणून ही खोली रिकामी आहे का हेच बघायला आले होते. या खोलीत ही खोली लायकीच नाही त्यांची. म्हणजे त्यांना जरा चांगली खोली द्या बुवा. आपली खालची स्पेशल रूम आहे की, तिथं आराम करू द्या की त्यांना. जालिंदरराव, आमच्या अपमानाचा बदला घेतला तुम्ही, म्हणून तुमच्या घरात पाऊल टाकतोय आम्ही. आग तर तुम्ही लावलीच आहे, त्या आगीत आम्ही आता तेल ओतणार आहोत. वता पाहिजे तेवढं वता. समोरच्याची आग आग झाली पाहिजे. आम्ही आहोत तुमच्या सोबत. या या. नमस्कार. साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपले नवनिर्वाचित आमदार विक्रमी मताने निवडून आलेले श्री शशिकांत सरनोबत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालं. सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करा. आणि आपण जर सांगत असाल तर कार्यक्रमाला सुरुवात करतो. करा, सुरू करा. सत्य बघितलं, शांत राहून काम करण्याचा परिणाम. त्यावेळेस आपण तडकाफडकी आणि रागात जर निर्णय घेतला असता तर ही वेळ आलीच नसती. असं बी आता इथे येऊन मला काय करायचे? तुम्ही घेऊन आलाय म्हणून आलो इथं. परत तेच. अरे सत्या, दुश्मनाला लाचार झालेलं बघताना जे काही सुख मिळतं ना, आहा, ते दुसरे कशामध्ये पण नाही. हेच सुख भोगण्यासाठी तुला इथं आम्ही घेऊन आलो. बघतो. तुळजा, हा अगं इथं काय करतेस? खाली सगळे वाट बघायला लागलेत. चल ये लवकर. हो आई. हे जानू, बाबू अगं जरा माझ्यावर विश्वास ठेव. आपण ना लवकरच पळून जाऊ. अरे लवकर लवकर म्हणून आधीच तू किती उशीर केलायस. ए बाबू, मी आता गावात नाही, मी आता सिटीमध्ये जिम टाकणार आहे. आणि एकदा का जिम झाली ना, आपली मज्जाच मज्जा, पैसाच पैसा. आणि नानांना कळाल्यावर मी आता कोणाला घाबरत बिबरत नाही. आणि हे बघ, जो डर गया समजो मर गया. छान आहे जोडा. मुलगी बी ठीकच आहे. लाखात एक तर आमचं शत्रू आहे. जालिंदरराव, म्हणजे गरीबा घरची पोरगी सून म्हणून करून घेतली. मग लई उपकार झाले गरीबांवर. हो नाही, आम्ही कोण उपकार करणार? या गाठी वर बांधल्या जातात वा. भाई ते बी आहे, पण काय काय आणलं पोरीनं? नाही म्हणजे काहीतरी आणलं असेलच ना. तिनं काय आणलं यापेक्षा तीच आमच्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आली. हे आमचं भाग्य आहे. ते बी खरं आहे, अगदी खरं आहे. तरी बरं, चांगलं लगीन करून घरात आली.
उगच कोणीतरी पळवून आणलेली घाण नाही आली तुमच्या घरात. तरी पण जालिंदरराव, सांगितलंच ना तुम्ही काय काय आणलं पोरीनं. म्हणजे रुखवत आणलं, दागिने आणले. हा, रंभा आजी या सगळ्यासाठीच लग्न करतात का? नाही, तेजू आली या घरात, घर उजळून गेले, हे नाही दिसलं का तुम्हाला? माझ्या भावाच्या आयुष्याचं सोनं झालंय, हे नाही दिसलं का तुम्हाला? हिच्या येण्याने ह्या घरात आनंद आलाय, सुख आलंय. या घरात एक परकी मुलगी येते आणि या घरासाठी आपलं सर्वस्व अर्पण करते. अजून काय आणायला हवं तिला? आणि तसंही माझ्या वडिलांकडे अशा कुठल्या गोष्टींची कमी जे तुम्ही सतत त्यांना विचारतात की सुनेने काय आणलंय म्हणून. असं बोलून तुम्ही नकळत त्यांचा अपमानच करताय. नाही म्हणजे आमच्याकडे तर भरपूर आहे, पण ज्यांच्याकडे नसतं ते येणाऱ्या सुनेच्या जीवावर जगतात. तुझा अगं किती बोलणार आहेस? सहज विचारलं त्यांनी. जुन्या माणसांची रीतच असते ती. आमची पोरगी पण ना. हे पोरांनो, चला पूजेला बसा. बसा बसा. हा, आपण बस बस बस.